मटारचा सीझन असला ना की बरेच पदार्थ मटार वापरूनच केले जातात. म्हणूनच आज मी हे मस्त असे फ्रेश मटार वापरून मुलांना आवडणारे आणि पार्टी स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी आज आपण हे ग्रीन पीसचे किंवा मटारचे नगेट्स केलेले आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही बघू शकता आतून छान असे सॉफ्ट होतात आणि बाहेरून क्रिस्पी. हे मटारचे नगेट्स तुम्ही महिनाभर फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि संध्याकाळी मुलांना काहीतरी खाण्याची इच्छा असेल तर मग अशा वेळेस हे नगेट्स काढायचे, तळून घ्यायचे आणि मुलांना द्यायचे. त्याच्यावरती छान मसाला घालायचा, चाट मसाला, थोडं तिखट आणि टोमॅटो केचप सोबत एन्जॉय करायचं. मुलांना तर देऊ शकता, तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकता. तर चला आजची अगदी साधी सोपी मटार नगेट्सची रेसिपी करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. तर ही रेसिपी करण्यासाठी ना फक्त 10 मिनिटं लागतात आणि त्यासाठीचं इथे साहित्य काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये बटाटा, मटार, रवा घालायचा आहे. बारीक रवा इथे वापरणार आहोत आणि थोडेसे मसाले काढून घेतलेले आहे. तर करता करता मी सांगते कुठले कुठले मसाले आहेत ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे जे मटार आहे ते बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सरचा मी छोटा पॉट घेतला, त्यामध्ये 1 कप मटार घेतले, त्यामध्ये 3 मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आणि छान बारीक करून घ्यायचा आहे. तर थोडंसं आधी पाणी न घालता मी बारीक करून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी घालून हे अगदी बारीक करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल, पण खूप जाड नको. जसं आता मी सुरुवातीला दाखवलं तर इतकी जाड नको. छान न पाणी घालता पण याला बारीक पेस्ट तयार करता आली तर करून घेऊ शकता. त्यानंतर आता हा कच्चा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर जी बारीक किसणी आहे ना त्याच्याने किसायचा आहे, जाड किसणीने किसायचा नाही. तर हा बटाटा पण आपण किसून घेऊ. किसलेला बटाटा जास्त वेळपर्यंत बाहेर ठेवायचा नाहीये, म्हणूनच मी पटकन किसून घेतला, किंवा तुम्ही हे पाणी उकळतपर्यंत किसून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला एका नॉनस्टिक कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे उकळायला. तर त्यासाठी मी इथे 3 कप पाणी घेतलं, त्यापैकी अर्धा कप पाणी काढून घेतलं. समजा जर जास्त झालं तर मग ते हे नको व्हायला, म्हणून आपलं जे नगेट्सचं जे डो तयार होणार आहे किंवा ते जे पीठ तयार होणार आहे ते सॉफ्ट नको व्हायला किंवा मऊ नको व्हायला. म्हणूनच आणि अजून काही लागलं नंतर पाणी लागलं तर आपण हे नंतर घालू पण शकतो. तर म्हणून मी अर्धा कप पाणी बाजूला काढून घेतलं. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे मसाले घालायचे आहे, ज्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. 1 चमचा मी इथे साखर घातलेली आहे, 2 चमचे तीळ घातलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे, थोडासा चाट मसाला घातला आणि अर्धा चमचा ओरेगॅनो किंवा पिझ्झा सीझनिंग जे असतं ना ते घालायचं. त्यानंतर हे बघा, इथे मी बटाटा किसून घेतला तर तो लगेचच लाल पडतो, म्हणून वेळेवर किसा. आणि पाणी गरम होतपर्यंत मी ते किसून घेतलं. आता हा बटाटा पण यामध्ये घालू आणि जी आपण मटारची पेस्ट तयार करून घेतली होती ती पण यामध्ये घालू आणि आता याला छान उकळून घेऊ. उकळी लवकर येण्यासाठी मी यावरती झाकण ठेवून दिलं आणि आता याला छान उकळी आलेली आहे. आता एकदा मिक्स करून घेऊ आणि हा 1 कप बारीक रवा यामध्ये घालून घेऊ. बारीक रवाच वापरायचा, जाड रवा इथे वापरायचा नाही. आणि जर रवा तुमचा जाड असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. त्यानंतर हा रवा घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा चांगला गोळा होतपर्यंत याला शिजवायचं आहे. तर एक 5 ते 7 मिनिटं लागतात. 5 मिनिटं आता याला पहिले तर मिक्स करून घ्यायचं, नाहीतर याचे लम्प्स होतात. इथे तुम्ही बघू शकता, असे लम्प्स जर झाले ना तर छान असं पोटॅटो मॅशरनी मी मॅश करून घेत आहे. सुरुवातीला चमच्याने फोडत फोडत ह्या सगळ्या गुठळ्या फोडत फोडत मिक्स करायचं. त्यानंतर पोटॅटो मॅशरने मी इथे मॅश करून घेतलं आणि छान एकजीव आपलं हे नगेट्सचं हे पीठ तयार झालेलं आहे. आता मी कमी गॅस ठेवलेला आहे आणि परत यावरती झाकून 2 मिनिटाची वाफ काढून घेते. आता 2 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला झाकूनच एक 5-10 मिनिटं असंच ठेवायचं. जोपर्यंत हे थोडंसं थंड होत नाही किंवा कोमट होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याला असंच ठेवायचं आहे. थोडं कोमट झालं की त्यानंतर याचं झाकण काढायचं. याला एका परातीमध्ये मी काढून घेतलं. हाताला थोडंसं तेल लावून आता याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे बघा,
थोडंसं तेल लावून हे छान मळून घेतलं की सगळं एकजीव होतं आणि आता याचे छोटे गोळे केले आणि असे रोल तयार करून घ्यायचे आहे. जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे. त्यानंतर चाकूच्या सहाय्याने याला कट करून घेऊ आणि नंतर याला थोडंसं शेप देऊन देऊ, कारण आता याचा शेप सगळा बिघडलेला आहे ना, तर याला छान नगेट्सचा शेप देऊ आणि याच पद्धतीने मी सगळे हे नगेट्स तयार करून घेते. तर हे बघा, या पद्धतीने मी सगळे नगेट्स तयार करून घेतले. आता हे एकमेकांना चिटकू नये म्हणून यावरती थोडासा कॉर्नस्टार्च असा पसरवून घ्यायचा, थोडासा भुरभुरवायचा आणि म्हणजे अजिबात हे एकमेकांना चिटकणार नाही. आणि आता याला तळून घ्यायचं. तर आता इतके सगळं एकदाच मी तळणार नाही आहे. याला तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता. तर एका डब्यामध्ये मी हे काढून घेतले आणि जेवढे आता तळायचे आहे तेवढे तळायला बाहेर ठेवले. तर आता तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम असायला पाहिजे. मीडियम गरम तेलामध्ये हे छान तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर थोडेसे हे स्टिफ झाले किंवा थोडेसे त्याला आकार आला आणि ते अजिबात आता तुटणार नाही असं आपल्याला वाटत आहे ना, तर त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर सगळे एका रंगावरती असे थोडेफार हलवत हलवत छान तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने अजून एक बॅच मी तळून घेणार आहे. आता हे तळलेले नगेट्स इतके अप्रतिम दिसतंय. याला तुम्ही असंच खाऊ शकता. जर छोटे मुलं असेल ना, तर तुम्ही असेच खा. म्हणजे असेच त्यांना द्या. आणि जर थोडे मोठे मुलं असतील तर त्याच्यावरती हा मसाला घाला. आता तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला वगैरे असेल तर तो तुम्ही इथे घालू शकता. आता मी इथे थोडासा चाट मसाला, तिखट आणि थोडंसं मीठ मिक्स करून घेतलं आणि ते यावरती घातलं आणि मस्त अप्रतिम चवीचे हे नगेट्स तयार होतात आणि टोमॅटो केचप सोबत एन्जॉय करायचं. बाकी काहीच नको यासोबत, असंच खाऊ शकता. टोमॅटो केचप सोबत अप्रतिम लागतं. संध्याकाळी मुलांना काहीतरी स्नॅक्स खायचे असेल तर मग अशा वेळेस काय करायचं, हे बनवून ठेवायचं. आता मी जसं एकाच बॅचमध्ये पूर्ण सगळे तळले नाही, मी अर्धे तळले आणि अर्धे परत फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहे. आता हे तुम्ही महिनाभर फ्रीझरमध्ये स्टोअर करून घेऊ शकता. पण आता काय 8 दिवसामध्ये परत ते संपून जाईल. तर हे मस्त असे नगेट्स काढायचे आणि जेव्हा मुलांना वाटेल तेव्हा तळून द्यायचे. तर आतून छान सॉफ्ट आणि बाहेरून मस्त क्रिस्पी हे नगेट्स तयार होतात. या पद्धतीने नक्की करून बघा. इथे आपण जो बटाटा वापरलेला आहे, तर हा आपण कच्चा बटाटा वापरला आहे. पाण्यामध्ये तो जाऊन छान उकळला जातो. मी मोठ्या साईजचा एक बटाटा घेतला. जर तुमचे म्हणजे बटाटे जर तुम्ही मीडियम साईजचे किंवा थोडा मोठा घेतला तर 2 बटाटे घाला. बटाटे घातल्यामुळे या नगेट्सची चव जास्त छान लागते आणि यामध्ये जे काही स्पाइसेस तुम्ही वापरले आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आता इथे ना थोडेसे माझे कमी तिखट झाले होते. अजून थोडी चिली फ्लेक्स पण घालू शकता आणि 3 मिरच्या घातल्या होत्या. अजून एखादी मिरची वाढली असती तरी चाललं असतं. तर आजची अगदी साधी सोपी मटार नगेट्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.